नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड तालुक्यातील आंबाई न्यू इंग्लिश स्कूल अखेर बंद. पटसंख्या कमी झाल्यानं शाळेवर बंदीची वेळ. माजी विद्यार्थ्यांकडून शाळेबद्दल व्यक्त झाली खंत. कणकवलीतील जुगार कारवाईवर नितेश राणेंचा इशारा. कारवाईतील व्हिडिओ क्लिपवर गंभीर प्रश्न. भडकंपा बौद्धवाडीत मध्यरात्री वाघाचा थरार. घरासमोर फणसाच्या कट्ट्यावर वाघाचं दर्शन. वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी. आणि रोहा तालुक्यातील सानेगाव हायस्कूलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन. आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सोहळा. नवीन इमारतीसाठी 72 लाखांचा निधी. पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील आंबाई येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे अखेर बंद झाली आहे. शाळा बंद झाल्याने माजी विद्यार्थ्यांकडून खंत व्यक्त करण्यात येते. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी या शाळेशी जोडलेल्या आहेत. गावातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने ॲडव्होकेट चंद्रकांत सकपाळ यांनी गावासाठी शाळा उभारून दिली होती. त्यांच्या योगदानाबद्दल माजी विद्यार्थ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. मात्र पटसंख्या कमी झाल्याने शाळा बंद होण्याची वेळ आल्याने गावाच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी आंबाई गावासाठी ITI कॉलेज, कौशल्य विकास केंद्र आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त असा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गावातील तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की समोर जे हायस्कूल दिसतंय ते 8वी 9वी ते 10वी 2005चा मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. मुळात ही जी आता इमारत जी चांगल्या पद्धतीने उभी आहे त्या इमारतीमध्ये मी नव्हतो. इथून एक पुढे ग्रामपंचायतची जी इमारत आहे ती इमारती ग्रामपंचायतने आम्हाला इमारत ती शाळेसाठी भाडेतत्वावरती दिली होती आणि कमसे कम एक 20-22 वर्ष ह्या शाळेला इमारत नव्हती. आणि मी असंच आमचे बंधू ॲडव्होकेट चंद्रकांत यशवंत सकपाल यांना ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली की दादा की तू या गावासाठी काहीतरी कर. तो सुद्धा एका गरीब कुटुंबातून जन्म घेऊन आज तो उच्च पातळीवरती झाला, वकील झाला. त्याचा छोटा मोठा बिझनेस आहे, पण त्याची देशसेवा किंवा वाडीतील लोकांवरती प्रेम हा तो कधी विसरला नाही. सांगू इच्छितो की अजून एक की तुम्हाला मी आता इथे आज 15 ऑगस्ट निमित्त का आलो आहे तर सांगण्याचं तात्पर्य की बाबा जेव्हा गावाला ही इमारत नव्हती तेव्हा मुलं वगैरे देवळात मंदिरात वगैरे बसत होती आणि याची बाब जेव्हा चंद्रकांत सकपाळांना लक्षात दिली वगैरे चंद्रकांत सकपाळची एक इच्छा होती की मी एखादी खोली तरी मी बांधून देईन. काही कालांतराने आम्ही त्याच्याकडे जेव्हा पाठपुरावा करत होतो तेव्हा काही वेळी आमची चुलती सावित्री सकपाल ह्या मयत झाल्या. त्याच्यानंतर त्यांच्या कार्याच्या दिवशी मी माझे बंधू चंद्रकांत सकपाळ यांच्याकडे अपेक्षा केली की दादा की तू आईच्या स्मरणात आपल्या काहीतरी तू गावासाठी शाळेसाठी कर. तर तो बोला ठीक आहे, शाळेसाठी मी इमारतच बांधून देतो. आणि आज त्यांनी ही गावासाठी एक 15-16 लाखाची इमारत स्वतःच्या पैशाने बांधून दिली. आज माझे बंधू ॲडव्होकेट चंद्रकांत सकपाळ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पण मला आज वाईट वाटतं आहे की चंद्रकांत यशवंत सकपाळ यांनी या गावासाठी हायस्कूल बांधून दिला आणि आज या गावात विद्यार्थी नाही आहेत. विद्यार्थी पटसंख्या 4 ते 5 असल्यामुळं संस्थेने याची दखल घेतली नाही आहे. सांगितलं आम्हाला संस्थेची जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आम्ही हायस्कूल ठेवू, नाही तर आम्हाला हे बंद करावं लागेल. आणि 2 ते 3 विद्यार्थी असल्या कारणाने आज हे हायस्कूल बंद झालं. संस्थेला मी एकच विनंती करू इच्छितो की ज्या शेखर सर आहेत, जे चिपळूणचे आमदार आहेत, त्यांची संस्था आहे सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, मी सरांना विनंती करू शकतो की एखाद्या गावातल्या इथल्या शेतकरी माणसाने आज जी 14-15 लाखाची इमारत दिली का तर त्या इमारतीचा तुम्ही भले इथं दुसरं काही जरी हायस्कूल नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने ITI कॉलेज किंवा इतर गोष्टी इथं आणाव्यात. आज ही जवळजवळ 1.5 ते 2 एकरचा परिसर आहे आणि आंबे फाट्यावरती असणारा परिसर एकदम म्हणजे मेन रोडवरती आहे. इथं काही करता येईल संस्थेला. आणि अजून सुद्धा सांगू इच्छितो की माझा बंधू चंद्रकांत सकपाळ यांनी गावासाठी जी शाळा बांधून दिली त्याची कारणं भरपूर आहेत. जो माझ्या बंधूंचा मुलगा आहे आमचा आयुष, तो काही शारीरिकदृष्ट्या थोडा कमजोर आहे, त्यामुळं तो शाळेपर्यंत पोचला नाही आहे. पण माझ्या बंधूंची एक भावना होती की जर माझा मुलगा शाळेमध्ये नाही गेला पण गावातील इतर लोकांची मुलं या शाळेत आली पाहिजे. आणि आज पटसंख्या नसल्यामुळं हे हायस्कूल बंद होतं आहे. आज आम्ही 15 ऑगस्ट निमित्त दरवेळी आम्ही हायस्कूलला यायचो, झेंडावंदन करायचो. आणि आता मी सैनिक स्कूलला गेल्याच्यानंतर मी इथं आल्यावर मला थोडं वाईट वाटलं, थोडं बोलूसं वाटलं. म्हणून मी आज शेखर सरांना मी फक्त एक संदेश देऊ शकतो की बाबा सर
जेणेकरून तुम्ही इथे काही ना काहीतरी 2 एकरचा सुंदर परिसर आहे, तुम्हाला सुसज्ज इमारतसुद्धा आमच्या बंधूंनी बांधून दिलेली आहे. याचा तुम्ही काहीतरी दुसरा विचार करा की जेणेकरून हे पटांगण पुन्हा आम्हाला भरलेले दिसतील. कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट इशारा दिलाय. शहरातील एका लॉजच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अंदर बाहेर जुगार अड्ड्यावर 11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी छापा टाक 5 जणांना ताब्यात घेतलं होतं. या कारवाईत 14,400 रुपयांची रोकड आणि पत्ते जप्त करण्यात आले होते. मात्र कारवाईची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रश्न उपस्थित झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण ही क्लिप पाहिल्याचं सांगत घटनास्थळी 6 आरोपी असताना केवळ 5 आरोपी दाखवण्यात आल्याचा आणि घटनास्थळ चुकीचे दाखवल्याचा दावा केला. जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई होईलच, पण त्यांना मदत करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणात कोणती तडजोड किंवा वशिलेबाजी चालणार नसल्याचं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष लागलंय. जागा बदलली व्हिडिओची. मी ती आत्मा 5-6 आरोपी होती, त्याला 5च दाखवले, एकाला सोडण्यात आलेला आहे. आणि एक व्हिडिओ हॉटेलच्या आतमध्ये आहे आणि कारवाई करण्याचे व्हिडिओ हॉटेलच्या बाहेर आहे. बरोबर आहे ना? माझा तो आवडता विषय आहे. मी असताना कोण सुटणार नाही, कुठेही पळून देतो. त्याच दिवशी मी आमच्या SP साहेबांना त्या बाबतीची माहिती दिली. लवकरच जुगार करणारे त्यांच्यावर कारवाई होणारच, तो एक पण सुटणार नाही. आणि जे अधिकारी त्याला मदत करत होते त्यांना पण त्यांच्यावर पण कारवाई हो. आम्ही दोघंही अतिशय स्पष्ट भूमिकेचे आहोत की ह्या गोष्टीवर तडजोड नाही, तडजोड बिलकुल नाही. वशिलेबाजी ह्या बाबतीमध्ये चालणार नाही. म्हणून जे हे मस्ती करतायत ना, सगळ्यांवर होणार बघा कारवाई, कोण सुटत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा परिसरातील भडकंबा बौद्धवाडीत मध्यरात्री वाघाचा थरार पाहायला मिळाला. 14 ऑगस्टच्या रात्री सुमारे 1 वाजता वासंती विठ्ठल कांबळे आणि प्रेमा कांबळे यांच्या घराजवळ भला मोठा वाघ आढळून आला. दोन्ही बहिणी कुक्कुटपालन करून उदरनिर्वाह करतात. मध्यरात्री खुराड्यातील आणि झाडावर बसलेल्या कोंबड्या जोरात ओरडू लागल्याने वासंती कांबळे घराबाहेर आल्या. काही वेळानं पुन्हा कोंबड्यांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी बाहेर पाहिले असता घरासमोरील गंगाई कांबळे यांच्या फणसाच्या कट्ट्यावर वाघ बसलेला दिसला. त्यांनी तातडीने घरात जाऊन दार बंद केले आणि घरातूनच मोबाईलमध्ये वाघाचे चित्रीकरण केले. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत म्हणजेच बापू शिंदे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने देवरुख वन विभागाशी संपर्क साधला. परिसरातील झाडी झुडपांचा फायदा घेऊन वाघ पुन्हा गावात येण्याची शक्यता असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी प्रशांत शिंदे यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरील वहूर गावच्या हद्दीत दुर्मिळ खवले मांजर आढळून आले आणि आपदा मित्राच्या तत्परतेमुळे त्याला जीवदान मिळाले. सायंकाळच्या सुमारास महामार्गालगत खवले मांजर असल्याची माहिती मिळताच जिल्हा व्यवस्थापन आपदा मित्र अमिताभ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी खवले मांजराला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि तात्काळ महाड वनरक्षक भोसले यांच्या ताब्यात दिले. वन विभागाच्या सहकार्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. महामार्गावर आढळलेले हे खवले मांजर कोणत्या तरी अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होण्याची किंवा त्याचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र वेळेत आपदा मित्र अमिताभ जाधव यांनी केलेल्या मदतीमुळे त्याचा जीव वाचला. खवले मांजरासारख्या दुर्मिळ वन्य प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे. वन्यजीव सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार असल्याने परिसरात नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं. मुंबई गोवा महामार्गावर दासगाव नजीक हा खवल्या मांजर जातीचा प्राणी मुंबई गोवा महामार्गावरती फिरत असताना याच्या या पायाला दुखापत झालेली आहे. आता आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना कॉल केलेला आहे, ते थोड्याच वेळात येतील आणि हे खवल्या मांजर जातीचं हे प्राणी आहे ते आपण त्यांच्या स्वाधीन करत आहोत. हे जे खवल्या मांजर जातीचं हे प्राणी आहे मुंबई गोवा महामार्गावरती सापडलेलं. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आलेले आहेत आणि ते हे जे आहे ते आम्ही त्यांना हँडओव्हर करतो. रोहा तालुक्यातील सानेगाव यशवंत खार येथील साने गुरुजी विद्या निकेतन हायस्कूलच्या नवीन इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम साकारत असून त्यासाठी सुमारे 72 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते मंडळी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी शाळेच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचं सांगितलं। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करू, तसेच विद्यार्थ्यांना मोफत बस उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी प्रदेश चिटणीस विजयराव मोरे, शाळेचे चेअरमन नंदकुमार म्हात्रे, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन इमारतीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। मान्य खासदार तटकरे साहेब, माननीय आमदार आदित्य यांच्या प्रयत्नात मंजूर झालेल्या जवळपास 1 कोटी रुपये निधी या सानेगाव हायस्कूलसाठी साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून झाला। त्याचं भूमिपूजन आज आपण 15 ऑगस्टच्या दिवशी केलंय आणि पुढच्या साधारणपणाने 7-8 महिन्यामध्ये ही पूर्णपणाने ही इमारत पूर्णत्वास जाऊन पुढच्या असलेल्या शैक्षणिक वर्षापासूनच त्या मुलांकरता ही वास्तू उपलब्ध होईल। तटकरे कुटुंबियांचं नेहमीच या विभागावरती प्रेम राहिलेलं आहे। आता तुम्ही जर बघितलं तर मतदारसंघाचा विचार जर केलात, या मतदारसंघाचा काही संबंध येत नसताना देखील अनिकेत भाई, आदितीताई आणि खासदार म्हणून तटकरे साहेब यांनी नेहमीच या विभागाला, आमचा जो पश्चिम खोरा जो बोललं जातं, या विभागाला नेहमीच झुकतं माप दिलं जातं। या शाळेच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार जर केलात तर ज्या ज्या गोष्टी नंदुशेठच्या माध्यमातून या साहेबांकडे गेल्या त्याची पूर्तता साहेबांनी 100% केलेली आहे। आणि आजच्या या कार्यक्रमातूनही देखील जी मागणी आम्ही सभांच्या उपस्थितीत केली की आम्हाला या शाळेची जी काही शैक्षणिक जी काही बस आहे, या बसचा पास संपलाय किंवा त्याचा पिरियड संपल्यामुळं नवीन बस संदर्भाची मागणी केलेली आहे। मलाही या भाईंच्या आत्ताच्या वक्तव्यातून असं वाटतंय की 10-15 दिवसातच ही बस नक्की या शाळेसाठी रुजू होईल। जवळजवळ 22 वर्षाच्या संस्थेमध्ये बिनविरोध मी काम करतोय। साहेबांकडे आम्ही नेहमीच मागणी करतो, शाळेच्या भवितव्यासाठी समजा शाळेच्या मान्यता असतील किंवा शाळेला लागणारा शैक्षणिक काय असतील, अशा प्रकारच्या मागण्या आम्ही जवळ 20 वर्ष करत आलो आणि आमच्यासाठी त्यांनी त्यासारखे आम्हाला त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला पुरवली। आता आमची मागणी ह्या इमारतीसाठी माझी होती की 2 वर्ष मी मागणी केली होती, पण त्यांनी अगदीच आम्हाला 20 लाख रुपये एक हॉल आम्हाला दिला। त्यानंतर आता गेली 2 वर्ष इमारतीसाठी आम्ही मागणी करतोय। मागणी करत असताना त्यांनी विलंब न करता त्यांनी मागणी मान्य केली। पहिला टप्पा 75 लाख रुपयाचा त्यांनी 72 लाख रुपये दिला। त्यांनी साहेबांनी सांगितलं जेवढे लागतील तेवढे पैसे त्या संस्थेला मी देईन। इमारत चांगली सुसज्ज अशी इमारत इथं व्हायला पाहिजे। आमदार रवींद्र शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेडमध्ये सुमारे 8 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले। 15 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी राज्य सदस्य कौशल्या पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्यासह नगरसेवक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय महामार्ग 66 ते अंतोरे ते रविराज फार्म हाऊस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते दरम्यानच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा यात समावेश आहे। कवंडाळ आणि मोतीराम तलावाचे सुशोभीकरण, शंकरनगर येथील नमो उद्यान, कासार तलावावरील म्युझिकल फाउंटन आणि चिंचपाडा रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण अशी कामेही करण्यात आली आहेत। यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकातील पैलवानांच्या भव्य मेटल मूर्तीचे अनावरण तसेच नयारा कंपनीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन करण्यात आले। विकास कामांमुळे पेण शहराच्या सौंदर्यात आणि सुविधांमध्ये भर पडणार असल्याचं मान्यवरांनी सांगितलं। आणि तुम्हा आम्हा सर्वांचे नेते मान्य रविशेठ पाटील साहेब यांचा जन्मदिवस आणि या निमित्तानं पेण नगरपालिकेनं केलेल्या अनेक विकास कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजन सोहळे या ठिकाणी पार पडलेले आहेत। पेणच्या नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेविका, नगरसेवक आणि सर्व नगर परिषदेचे सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून जी काही कामं गेल्या वर्षभरामध्ये पूर्ण झाली अशा अनेक कामांची उद्घाटनं या ठिकाणी झालेली आहेत। लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे आणि या सर्व सोयी सुविधांचा लाभ जनतेनं या ठिकाणी घ्यावा। संस्था, नगरपालिका जे जे लोकांकरता करतंय त्याचा परिणाम लोकांच्या आयुष्यामध्ये सुख वाढवण्याकरता व्हावा, अशा पद्धतीच्या या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त या ठिकाणी करतो। सन्माननीय आमदार, आमचे नेते श्री रविशेठ पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचबरोबरीने आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन, या स्वातंत्र्य दिनाचं सुद्धा औचित्य साधून
पेण शहरात अनेक कामांची भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आज पेण नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला. सगळ्यात पहिले अंतोरा रोडचा लोकार्पण सोहळा झाला. त्या अंतोरा रोडचा लोकार्पण सोहळा करत असताना हा रस्ता कॉन्क्रीट रस्ता तयार केलाच आहे, पण त्याचबरोबरीने त्याचं रुंदीकरण वाढवण्यात आलंय की जेणेकरून शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी रुंदीकरण करून या रस्त्याचं कॉन्क्रीटचं काम पूर्ण करण्यात आलंय. हे रुंदीकरण होत असताना ज्या व्यापाऱ्यांनी ज्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मी पेणची नगराध्यक्ष या नात्याने मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर कौंडाल तळ्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. कौंडाल तळ्याचं नव्याने सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर आपण म्हाडा येथे जे रविराज फार्म हाऊस पासून म्हाडाच्या सुरुवातीपर्यंत जे कॉन्क्रिटीकरणाचं काम झालंय त्या रस्त्याचं लोकार्पण सोहळा केला. त्यानंतर नंदीमळ नाका ते बुंडा पुलापर्यंत तिथून आपल्या स्मशानभूमीपर्यंत जी कामं झाली त्या रस्त्यांची कामं झाली त्या कामांचा लोकार्पण सोहळा झाला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत सिंधुदुर्गातील शिवाजी विद्यालय हिरलोक हायस्कूलच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके आणि वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके यांनी शिवाजी विद्यालय हिरलोकला सदिच्छा भेट दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत आणि शिक्षक वृंदांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांची माहिती देण्यात आली. सभापती हर्षदा वाळके यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचा स्वच्छ आणि सुंदर परिसर, कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे प्रयत्न याचे मान्यवरांनी कौतुक केले. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्याचे काम शाळेत होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शिवाजी विद्यालय हिरलोकने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवावा अशी शुभेच्छा सभापती हर्षदा वाळके आणि मुख्याध्यापक हनुमंत वाळके यांनी दिल्या. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत लांजा पंचायत समितीच्या वतीनं पशुपालकांसाठी मका बियाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश पशुपालकांना मका बियाणे उपलब्ध करून देणे हा होता. कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोलकर, लांजा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पशुपालकांना मका बियाण्याचे वाटप करण्यात आले. हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमाला शेतकरी आणि पशुपालकांचा सहभाग लाभला. पंचायत समितीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पशुपालकांना मका बियाण्याचा लाभ मिळाला. डॉक्टर अवसे, सहाय्यक आयुक्त पंचायत समिती लांजा, आज हर घर तिरंगा या अभियानांतर्गत जी रॅली पण आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पशुपालकांना वैरणीसाठी मका बियाणे, मका सायलेज व चवळी बियाणे यांचे वाटप पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे हस्ते व इतर उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बिजगर नंबर 1 शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीनं झाली. त्यानंतर माजी सुभेदार शांताराम घडशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाशराव नारायणराव भोसले तर उपाध्यक्ष म्हणून सुनील किशोर भोसले उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक आणि माजी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांना देण्यात आलेली सन्मान चिन्हे स्वर्गीय नारायणराव आबाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ निर्मलाताई नारायणराव भोसले यांच्या वतीनं प्रकाशराव नारायणराव भोसले यांच्या सौजन्याने देण्यात आले. सावंत परिवाराच्या वतीनं देण्यात आलेल्या वॉटर डिस्पेन्सरचे देखील उद्घाटन करण्यात आले. हनुमान प्रतिष्ठान बिजगर मावळतवाडीच्या वतीनं विद्यार्थी आणि शिक्षकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच हनुमान मंदिर मंडळ तिसंगी आपटाकोणच्या वतीनं विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन शैलेश पराडकर यांनी केले तर आभार संदीप घाडेकर यांनी मानले. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली देवघर विद्यालयात
15 ऑगस्ट रोजी 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 8 वाजता कार्यक्रमाची सुरुवात ध्वजाला मानवंदना देऊन झाली। मोहाणे गावातील माजी सैनिक वसंत गोविंद विचारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीतांचे गायन केले। तसेच विद्यार्थ्यांनी एका तालात म्युझिकल कवायतीचे सादरीकरण केले। यावेळी शालेय समितीचे चेअरमन संतोष मोरे, केंद्रप्रमुख नलावडे सर, सरपंच पोलीस पाटील, ग्रामस्थ, शालेय समिती सदस्य, ग्रामसेविका तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। एसएससी परीक्षा मार्च 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांना सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने बक्षिसे देण्यात आली। तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी ठेवलेल्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतूनही गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले। मुख्याध्यापक नायकल सर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन भोसले सर यांनी केले, तर लिपिक शत्रुघ्न मोरे यांनी आभार मानले। राजापूर नगर परिषदेच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं अभिमानाची 150 वर्षे या संकल्पनेअंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेचे उद्घाटन राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते झाले। स्पर्धेत मुलांचे लहान आणि मोठे गट तसेच मुलींचे लहान आणि मोठे गट अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला होता। स्पर्धकांसह नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। यावेळी राजापूरचे प्रांताधिकारी, तहसीलदार, नगराधिकारी, नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे, नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। राजापूर शहरातील नागरिक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। नगर परिषदेच्या 150 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उत्सव साजरा करणाऱ्या या मॅरेथॉनमुळे राजापूर शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। पावसाळ्यात मुलांनी मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे असे आवाहन डॉक्टर राजाराम मायप्पा हुलवान यांनी केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री दत्तगुरू जीतनगर मंडळाच्या वतीने आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या हस्ते झाले। या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला। यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर हुलवान यांनी व्हॉलीबॉल आणि फुटबॉल सारखे खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते, शारीरिक क्षमता वाढते आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते असे सांगितले। पावसाळ्यात मुलांनी घरात बसून राहण्याऐवजी मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। आजच्या मोबाईलच्या युगात मोबाईलचा वापर केवळ गेम खेळण्यासाठी न करता शैक्षणिक आणि विधायक कामांसाठी करावा असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी राजेश राऊळ, रमेश साखरे, शिवम देशमुख यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संपूर्ण टीम उपस्थित होते। सहभागी सर्व संघांना डॉक्टर हुलवान यांनी शुभेच्छा दिल्या। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।